Hello, welcome to today's chemistry lecture, aldehyde, ketones and carboxylic acid. Now, in previous lecture, we had completed the sum point of aldehyde, ketones and carboxylic acid. पाठीमागच्या लेक्चर मध्ये आपण याच्यातला काही पार्ट कव्हर केलेला आहे. कोणकोणता पार्ट कव्हर केला आहे? इंट्रोडक्शन, ज्याच्यामध्ये आपण कार्बोनिल ग्रुप्स, अल्डिहाइड, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ऍसिड यांचं डेफिनेशन, त्यांचं इंट्रोडक्शन, त्याचबरोबर क्लासिफिकेशन ऑफ अल्डिहाइड, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ऍसिड एवढा पार्ट आपण कव्हर केलेला आहे. ना स्टुडंट, टुडेज लेक्चर we have discussed the some points like nomenclature. आजच्या लेक्चर मध्ये आपण काय पाहणार आहोत? nomenclature of aldehyde, ketones and carboxylic acid. काय पाहणार आहोत आपण? nomenclature. aldehyde, ketones आणि carboxylic acid ला नाव कसं द्यायचं हे आज आपण या लेक्चर मध्ये पाहणार आहोत. Now first we name the aldehyde and carboxylic acids. Now, aldehydes and carboxylic acids name are related to each other. या दोघांची जी काही नावं आहेत ती एकमेकांशी काय आहेत? रिलेटेड आहेत. ते रिलेटेड आहेत हे कशा पद्धतीने? आपण IUPAC नेम म्हणजेच आपण अल्डिहाइड आणि कार्बोक्सिलिक ऍसिडला नाव देणार आहोत ते दोन सिस्टीमनं. एक म्हणजे ट्रायबल नेम सिस्टीम आणि दोन म्हणजे IUPAC नेम सिस्टीम. आपण नॉमेनक्लेचर सुरुवातीला अल्डिहाइडचं पाहतो की अल्डिहाइडचं नाव देत असताना आपण ते दोन पद्धतीने दिले जाते. कोणकोणत्या दोन पद्धती आहेत? एक म्हणजे ट्रायबल नेम सिस्टीम आणि दुसरी म्हणजे IUPAC नेम सिस्टीम. या दोन सिस्टीमद्वारे आपण अल्डिहाइड, कीटोन्स आणि कार्बोक्सिलिक ऍसिडला नाव देणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल we see the nomenclature of aldehyde and carboxylic acid. याचे नाव पाहणार आहोत. सुरुवातीला आपण त्याच्यामध्ये फक्त ट्रायबल नेम सिस्टीम पाहूया. उरलेली नेम सिस्टीम एक एक करून आपण पाहत जाऊया. फर्स्ट वन, ट्रायबल नेम सिस्टीम ऑफ aldehydes are derived from the corresponding tribal name of carboxylic acid. अल्डिहाइडला ट्रायबल नेम देत असताना ते कशावरून दिलं जातं? ट्रायबल नेम ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. कार्बोक्सिलिक ऍसिडच्या ट्रायबल नेम वरून अल्डिहाइडला ट्रायबल नेम दिलं जातं. नाउ इन दॅट द एंडिंग OIC ऍसिड इज रिप्लेस्ड बाय अल्डिहाइड. म्हणजे पहा, एक एक्झाम्पल घेऊया आपण. दिस वन इज द C डबल बॉन्ड OOH कार्बोक्सिलिक ऍसिड, ज्याचं नाव काय आहे? फॉर्मिक ऍसिड. आणि आपण काय म्हटलं? अल्डिहाइडचे नेम हे ऍसिडच्या नावावरून डिराईव्ह केलं जातं. त्याच्यामध्ये IC ऍसिड इज रिप्लेस्ड बाय अल्डिहाइड. याच्यामध्ये IC ऍसिड हे कशाने रिप्लेस करायचंय? अल्डिहाइडने रिप्लेस करायचं. म्हणजे काय तयार होईल? फॉर्माअल्डिहाइड. काय नाव तयार झालं? फॉर्माअल्डिहाइड. सो in the aldehyde, first compound C double bond OH has the tribal name formaldehyde. म्हणजे या कंपाऊंडचं नाव काय तयार झालं? फॉर्माल्डिहाइड. कसं तयार झालं म्हटलं आपण? हे कार्बोक्सिलिक ऍसिड वरून डिराईव्ह केलं जातं की ज्याच्यामध्ये आपण IC ऍसिड रिप्लेस्ड बाय अल्डिहाइड. मग हे असं का करतो आपण? इन जनरली अल्डिहाइड्स आर इझिली ऑक्सिडाइज्ड टू कार्बोक्सिलिक ऍसिड. अल्डिहाइडचं काय होतं? इझिली ऑक्सिडेशन होऊन कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये रूपांतर होतं. म्हणून आपण कार्बोक्सिलिकच्या ऍसिडच्या नावावरून अल्डिहाइडचं नाव काय करतो? देत असतो. हे पहिलं एक्झाम्पल झालं. सपोज दुसरं एक्झाम्पल घेतलं आपण ऍसेटिक ऍसिड. बरोबर आहे? ऍसेटिक ऍसिड मधलं काय रिप्लेस केलं? IC ऍसिड इज रिप्लेस्ड बाय ऍसिड अल्डिहाइड टू फॉर्म काय तयार होईल? ऍसिटाल्डिहाइड. काय तयार झालं? ऍसिटाल्डिहाइड. नेक्स्ट वन, when carbon number 3 are present in the structure CH3COOH. How many carbon atoms? 3. So name is propionic acid. आता ऍसिडला ट्रायबल नेम कशावरून येतं? ऍसिडचं जे काही ट्रायबल नेम दिलं जातं हे त्याच्या
ओरिजिन वरून किंवा हिस्टॉरिकल वरून दिलं जातं. जसं की फॉर्मिक ॲसिड, याला फॉर्मिक ॲसिड का म्हटलं जातं? जनरली हे रेड अँथमध्ये सापडलं जातं आणि लॅटिन वर्डमध्ये रेडला काय म्हटलं जातं? फॉर्मिका. दॅट्स वाय दिस कंपाऊंड नेम इज फॉर्मिक ॲसिड. हे कार्बोक्सिलिक ॲसिडचे ट्रायबल नेम. याच्यावरून आपण अल्डिहाइडचे काय करत असतो तर नाव देत असतो. समजा आपण काय म्हटलं CH3 CH2 COH प्रोपॅनॉइक ॲसिड. काय नेम येतं? प्रोपॅनॉइक ॲसिड. then the structure CH3 CH2 CHO. how many carbon atoms? 3 carbon atoms means प्रोपॅनॉइक ॲसिड मधला IC ॲसिड replaced by aldehyde, so name is प्रोपिऑना अल्डिहाइड. काय नेम तयार झालं? प्रोपिऑना अल्डिहाइड. हे त्याचं नेम तयार झालं. म्हणजे मुलांना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, अल्डिहाइडला कॉमन नेम किंवा ट्रायबल नेम देत असताना कार्बोक्सिलिक ॲसिड मधला IC ॲसिड हा अल्डिहाइडनं रिप्लेस करायचा. जसं की आपण पाहिलं फॉर्मिक ॲसिड मधला IC ॲसिड रिप्लेस बाय अल्डिहाइड, इट गिव्स फॉर्माअल्डिहाइड. दिस वन इज द एक्झाम्पल्स ऑफ ॲलिफॅटिक अल्डिहाइड्स. हे सगळे कसले होते? ॲलिफॅटिक अल्डिहाइड्स होते. इन केस ऑफ सबस्टिट्यूटेड ॲलिफॅटिक अल्डिहाइड्स, जर स्ट्रक्चरमध्ये त्याला काही सबस्टिट्यूएंट असतील तर नाव these substituents are indicated by the alpha, beta, gamma letters. स्ट्रक्चरमध्ये असणारे जे काही सबस्टिट्यूएंट आहेत हे कशाने रिप्लेस करायचे? कशाने इंडिकेट करायचे? अल्फा, बीटा, गॅमा या लेटर्सने काय करायचे? आपल्याला इंडिकेट करायचे. मग विच वन इज द कार्बन? अल्फा कार्बन. याच्यापैकी अल्फा कार्बन कोणता आहे? कसं ओळखायचं? दोज कार्बन विच इज नियर टू द और अटॅच टू द कार्बोनिल ग्रुप्स. असा कार्बन की जो डायरेक्टली कार्बोनिल ग्रुपला कनेक्ट झालेला असेल. मग याच्यामध्ये हा जो काही कार्बन आहे हा अल्फा कार्बन, नेक्स्ट टू बीटा, नेक्स्ट टू गॅमा. म्हणजे हा जो काही कार्बन आहे हा डायरेक्टली कार्बोनिल ग्रुपला आहे. हे स्ट्रक्चर जर मी सिम्प्लिफाय केलं तर असं लिहिता येतं C double bond OH means this carbon is directly attached to the carbonyl carbon. That's why this carbon is alpha carbon. So here this carbon is alpha, this one is the beta, next gamma and so on. So in case of substituted aliphatic compounds, substituents are indicated or labeling by the Greek letters alpha, beta and the gamma. So name suggest that alpha bromo propiona aldehyde. नाव देत असताना अगोदर सबस्टिट्यूएंटचं नाव लिहायचंय. सबस्टिट्यूएंटच्या नावा अगोदर त्याची पोझिशन घ्यायची. म्हणजे सबस्टिट्यूएंट किती नंबरला आहे, कोणत्या कार्बनला आहे हे आपल्याला त्या ठिकाणी मेन्शन करायचं. अल्फा नंबरच्या कार्बनला सबस्टिट्यूएंट आहे म्हणून अल्फा ब्रोमो प्रोपिऑना अल्डिहाइड इज द ट्रायबल नेम ऑफ दिस कंपाउंड. आणि याचं हे ट्रायबल नेम या ठिकाणी आपल्याला देता येईल. अशा पद्धतीने आपण हे काय पाहिले? ट्रायबल नेम्स ऑफ अल्डिहाइड अँड कार्बोक्सिलिक ॲसिड. यानंतर आपण पाहूया IUPAC नेम्स ऑफ अल्डिहाइड. IUPAC नेम आपण सेपरेट पाहणार आहोत. अल्डिहाइडचे वेगळे, ॲसिडचे वेगळे आणि कीटोनचे वेगळे. सुरुवातीला आपण पाहूया IUPAC नेम्स ऑफ अल्डिहाइड. कुठले नेम पाहू आपण? IUPAC नेम ऑफ नेम ऑफ अल्डिहाइड कंपाउंड. IUPAC means International Union of Pure Applied Chemistry. IUPACचा लॉंग फॉर्म आपल्या लक्षात असला पाहिजे, आपल्याला माहिती असला पाहिजे. IUPAC म्हणजे काय सांगितलं? इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अप्लाइड केमिस्ट्री म्हणजे IUPAC. नाउ द IUPAC नेम ऑफ अल्डिहाइड इज ऑब्टेन्ड फ्रॉम द करस्पॉन्डिंग पॅरेंट अल्केन इन दॅट ई रिप्लेस्ड बाय द AN. म्हणजे आपल्याला अल्डिहाइडचा IUPAC नेम देत असताना अल्केन मधला जो काही ई आहे, अल्केन मधला काय रिप्लेस करायचा आपल्याला? ई
हा एल ला रिप्लेस करायचा आहे. अल्केन मधला ई रिप्लेस बाय एल. सो द IUPAC नेम गिव्स अल्कॅनल. काय करायचं मग, अल्डिहाइडला नाव देत असताना किंवा अल्डिहाइड असणाऱ्या कंपाऊंडला नाव देत असताना अल्केन मधला जो काही पॅरेंट अल्केन आहे त्याच्यामधला ई रिप्लेस बाय एल टू गिव्ह अल्कॅनल. सपोज वी टेक द फर्स्ट एक्झाम्पल CH3 CH2 C डबल बॉन्ड OH. हे कंपाऊंड तुमच्या समोर ठेवलेला आहे. याला आपल्याला IUPAC नेम द्यायचं आहे. त्यासाठी IUPAC न काही रूल्स दिले. कोणकोणते रूल्स आहेत आपण याच्या अगोदर पण 11th स्टँडर्ड मध्ये पाहून झालेले आहे. तरी सुद्धा आपण एकदा पाहूया. पहिला रूल काय असतो पहा मुलांनो, सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन कंटेनिंग अ फंक्शनल ग्रुप. अशी चेन सिलेक्ट करा ज्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असला पाहिजे. पहिला काय म्हटलं आपण, सिलेक्ट लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन. चेन सिलेक्ट करायची, मात्र त्या चेन मध्ये काय आला पाहिजे, फंक्शनल ग्रुप आला पाहिजे. कोणता फंक्शनल ग्रुप आहे याच्यामध्ये, अल्डिहाइड CHO. आणि अल्डिहाइड ग्रुप हा नेहमी कुठे असतो, टर्मिनलला प्रेझेंट असतो. सो सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन ॲटम्स. हा झाला आपला पहिला रूल. मग ही जी काही चेन आहे ही मे बी कार्बनला टर्न पण होऊ शकते. फॉर एक्झाम्पल CH3 CH2 CH CHO CH3. आता ही जर आपण स्ट्रेट चेन सिलेक्ट केली तर याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप आहे का, नाही. म्हणून काय करायचं आपल्याला, ही चेन अशी कॉर्नरला टर्न करायची. पहिला रूल सगळ्यांच्या लक्षात आला, सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन कंटेनिंग अ फंक्शनल ग्रुप अल्डिहाइड दॅट इज CHO. Second rule is the numbering the carbon atoms. Second one is the numbering the carbon atoms. जी काही तुम्ही ही चेन सिलेक्ट केली आहे त्या चेन मधल्या कार्बनला काय करायचे, नंबर द्यायचे. कसे नंबर देणार आहात, नंबरिंग द कार्बन atoms from that carbon which include or which is near to the functional group. म्हणजे त्या फंक्शनल ग्रुपच्या जवळ असलं पाहिजे किंवा फंक्शनल ग्रुप मधल्या कार्बनलाच लोअर नंबर आला पाहिजे. म्हणजे नंबरिंग देत असताना आपण फंक्शनल ग्रुप मधला कार्बन सुद्धा इन्क्लूड करणार आहोत. कारण हा असा फंक्शनल ग्रुप आहे की ज्याच्यामध्ये कार्बन आहेत. बाकीचे जे आपण फंक्शनल ग्रुप पाहतो, नायट्रो, ब्रोमो, ॲनिसोल किंवा अजून दुसरे पाहिले आपण अल्कोहोल, यांच्यामध्ये कार्बन इन्क्लूड नाहीये. मात्र हे जे काही कार्बोनिल फंक्शनल ग्रुप आहेत याच्यामध्ये कार्बन इन्क्लूड आहे. म्हणून नंबरिंग देत असताना अल्डिहाइड मधला जो काही कार्बन आहे किंवा फंक्शनल ग्रुप मधला जो काही कार्बन आहे तो सुद्धा नंबरिंग मध्ये इन्क्लूड करायचा. म्हणजे नंबरिंग स्टार्ट फ्रॉम कार्बोनिल कार्बन 1 2 3. हाऊ मेनी कार्बन atoms present in the chain, 3. That's why parent alkane is propane. Parent alkane काय क्रिएट झाला, प्रोपेन. सो parent alkane propane now is replaced by Al. So propanol. Propanol is the IUPAC name of that compound. याचं काय नेम क्रिएट झालं, प्रोपॅनल हे त्याचं नाव क्रिएट झालं. In case of substituted aliphatic aldehydes, now in this compound substituents are indicated by the numbers. Numbering start केला आपण 1 2 3 4. तिसरा रूल असतो आयडेंटिफाय द सबस्टिट्यूएंट. सबस्टिट्यूटेड असेल तर काय असतो तिसरा रूल, आयडेंटिफाय द सबस्टिट्यूएंट. सबस्टिट्यूएंट यातले आयडेंटिफाय करायचे. चेन सोडून जो काही उरलेला पार्ट असतो तो काय असतो, याच्यामध्ये सबस्टिट्यूएंट असतात. ही आपली चेन, याच्यामध्ये सबस्टिट्यूएंट आहे हे काय तर नॉर्मल चेन, याच्यामध्ये एक सबस्टिट्यूएंट आहे आणि तो कुठला आहे, मिथिल ग्रुप. सबस्टिट्यूएंटचं नाव आपल्याला याच्यामध्ये लिहायचं असतं. सबस्टिट्यूएंटची लोखंड म्हणजे पोझिशन किती नंबरला आहे, 2 नंबरला. नाउ नंबर अँड द वर्ड सेपरेट बाय द हायपेन. नंबर आणि वर्ड हे काय करायचे असतात, हायपेनने सेपरेट करायचे असतात. मग या ठिकाणी 2 नंबरच्या कार्बनला एक काय आहे, सबस्टिट्यूएंट आहे. सबस्टिट्यूएंटचं नाव काय आहे, मिथिल. सो IUPAC नेम ऑफ दिस कंपाउंड इज 2
2-methyl. How many carbon atoms in the chain? 4. That's why parent alkane butane. Butane mala is replaced by Al. So butanol. So the name of this compound is 2-methyl. 2-methyl butanol is the IUPAC name of that compound. या कंपाउंडचं नाव काय झालं? 2-methyl butanol हे या ठिकाणी नाव द्यायचं. Now second rule. When the compound or the structure in which two same functional groups are repeated, or in that structure same functional group is repeated. पुढचा रूल काय? जर सेम फंक्शनल ग्रुप काय होत असेल? रिपीट होत असेल. सेम फंक्शनल ग्रुप रिपीटेड. रिपीट होतोय. एक्झाम्पल बघूया आपण बघा. CHO CH2 CHO. ऑब्झर्व दिस एक्झाम्पल. हे जर एक्झाम्पल पाहिलं तर याच्यामध्ये दोन फंक्शनल ग्रुप आहेत. कोणकोणते? हा एक फंक्शनल ग्रुप आणि हा एक फंक्शनल ग्रुप आहे. दोन्ही सेम आहेत. म्हणून काय म्हटलंय? इफ द एक्झाम्पल इन विच रिपीट द सेम फंक्शनल ग्रुप देन पॅरेंट अल्केन E इज रिटर्न इन द स्ट्रक्चर. ज्यावेळी आपल्या स्ट्रक्चरमध्ये रिपीट फंक्शनल ग्रुप झालेला असेल त्यावेळी अल्केन मधला E हा रिटर्न तसाच राहायचा. तो रिप्लेस करायचा नाही. म्हणजे पहा आपला रूल पहिल्यापासून रूल अप्लाय करायचे. सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन ॲटम्स. देन नंबरिंग द कार्बन 1 2 3. हाऊ मेनी कार्बन ॲटम्स? 3. सो पॅरेंट अल्केन इज प्रोपेन. नाउ सेम फंक्शनल ग्रुप असल्यामुळे हा E तसाच राहायचा आहे. तो रिप्लेस करायचा नाही. या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता जर आपण पहिला फंक्शनल ग्रुप किती नंबरचा कार्बनला आहे? कार्बन नंबर 1 आणि 3. सो हियर राइट डाउन द नंबर 1 and 3. हाउ मेनी टाइम्स? 2 टाइम्स. सो टर्मिनॉलॉजी यूज 2 फॉर. जर 2 असतील तर डाय टर्मिनॉलॉजी वापरायची. 3 असतील तर ट्राय वापरायची. म्हणजेच या ठिकाणी दोन सेम फंक्शनल ग्रुप आहेत म्हणून आपण डाय ही टर्मिनॉलॉजी वापरतो. कोणते दोन फंक्शनल ग्रुप आहेत? अल्डिहाइड. आणि ज्यावेळी स्ट्रक्चरमध्ये अल्डिहाइड हा फंक्शनल ग्रुप असतो त्यावेळी आपण सफिक्स काय जोडतो? Al. सो हियर वी कॅन राईट Al. सो नेम इज प्रोपेन 1,3-dial. मुलांनो लक्षात घ्या. ज्यावेळी एका स्ट्रक्चरमध्ये दोन सारखे फंक्शनल ग्रुप असतील, मध्ये अल्डिहाइड असतील, कीटोन असतील किंवा ऍसिड असतील, त्यावेळी काय करायचंय? पॅरेंट अल्केन मधला जो काही ई आपण नेहमी रिप्लेस करतो तो या ठिकाणी रिप्लेस करायचा नाही. तो तसाचा तसाच लिहून काढायचा. पुढं कोणकोणत्या नंबरला जो फंक्शनल ग्रुप आहे तो नंबर त्या ठिकाणी लिहायचा. आणि तो किती वेळा आलाय त्यासाठी ती टर्मिनॉलॉजी वापरायची. जसं की म्हटलं आपण 2 वेळा असेल तर डाय ही टर्मिनॉलॉजी वापरतो. 3 वेळा असेल तर ट्राय ही टर्मिनॉलॉजी वापरतो. या ठिकाणी तो फंक्शनल ग्रुप 2 वेळा आहे म्हणून आपण डाय ही टर्मिनॉलॉजी या ठिकाणी वापरलेली आहे. नाउ नेक्स्ट इन केस ऑफ अलिसायक्लिक ॲलिफॅटिक अल्डिहाइड्स. जर ते काय असतील आता पुढचं पहा. पुढचा कशासाठी आपण पाहतोय? अलिसायक्लिक ॲलिफॅटिक कंपाऊंड. अलिसायक्लिक कंपाऊंड मध्ये IUPAC नेम कसं द्यायचं? सुरुवातीला आपण त्याचं एक्झाम्पल पाहूया. सायक्लिक म्हणजे त्या कार्बनचं सायकल तयार झालं CHO. बरोबर. किंवा अजून दुसरं सायक्लिक कंपाऊंड काय लिहिताय पहा. CHO. या ठिकाणी 2 कंपाऊंड दिले. हे अलिसायक्लिक आहेत का? हे अगोदर प्रश्न. कारण हे कार्बन कार्बनचं सायकल तयार झाल्याने ते ॲलिफॅटिक प्रॉपर्टी दाखवतात म्हणून हे अलिसायक्लिक कंपाऊंड आहे किंवा अलिसायक्लिक अल्डिहाइड आहे. ज्यावेळी आपण IUPAC नेम हे अलिसायक्लिक अल्डिहाइडला देतो त्यावेळी कार्बा अल्डिहाइड हे प्रिफिक्स सफिक्स त्या ठिकाणी वापरतो. नाउ इन रायटिंग द IUPAC name for alicyclic compound we write the carbaaldehyde as the suffix after the name of full name of cycloalkane. सायक्लोअल्केनचं पूर्ण नाव लिहायचंय आणि त्याच्यानंतर कार्बाल्डिहाइड असं त्या ठिकाणी लिहायचं. म्हणजे हे जे काही सायक्लिक तयार झाले हे किती कार्बनचे? 6.
So parent alkane cyclohexane. After add काय म्हटलंय कार्बाल्डिहाइड. Carbaldehyde. This one is the IUPAC name of that compound. Cyclobutane कार्बाल्डिहाइड. अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी यांना नावही देऊ शकता. इन केस ऑफ एरोमॅटिक अल्डिहाइड, जर काय काही एक्झाम्पल काय पाहिले आपण एरोमॅटिक अल्डिहाइडचे जर पाहिले तर पहा एरोमॅटिक अल्डिहाइड्स. Aromatic means the compound which contains alternate single or the double bonds. They are cyclic, planar and obeys the Hooke's rule. For example, benzene. म्हणजे बेन्झीन आणि त्याला कनेक्ट झालेले काय असतात अल्डिहाइड सारखा ग्रुप असतो. तर याला नाव काय द्यायचं बरोबर आहे. याला नाव देत असताना IUPAC ने काही कॉमन नेम्स हे ऍक्सेप्ट केले म्हणून याला बेन्झाल्डिहाइड असं नाव दिलं. त्याला सबस्ट्रेट असतील तर नंबरिंग द्यायचंय. नंबरिंग देत असताना लोअर नंबरिंग हा त्या फंक्शनल ग्रुपला द्यायचा आहे. म्हणजे 1 2 3 4 5 6. सो 2-methyl benzaldehyde is the IUPAC name of that compound. What is the name? 2-methyl benzaldehyde is the IUPAC name of that compound. असे आपण हे काय पाहिले रूल्स पाहिले. आता आपण एक 2-3 काय करूया एक्झाम्पल्स पाहूया म्हणजे तुम्हाला हे रूल अप्लाय करून त्याला IUPAC नेम देता येतात की नाही हे आपल्याला पाहिजे. पाहता मी बोर्डवरती एक 2-3 एक्झाम्पल देते. त्याचे तुम्ही काय काय करायचे कॉमन नेम्स म्हणजे ट्रायबल नेम द्यायचे त्याचबरोबर IUPAC नेम सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे. नेक्स्ट वन CHO, CHO. These are the 4 examples. So write the IUPAC name of one by one. First of all, see the first example. Apply the rule for that compound. यासाठी रूल अप्लाय करायचे. Select the longest continuous chain of carbon containing a functional group. अशी चेन सिलेक्ट करा की ज्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप येईल. सेकंड रूल काय आहे नंबरिंग द कार्बन इंक्लुडिंग फंक्शनल ग्रुप्स. 4. How many carbon atoms present? 4. That's why parent alkane is butane. Butane will be replaced by Al. So IUPAC name is butanol. Second one, select the longest continuous chain of carbon including a aldehyde functional group. Then second one, numbering the carbon including the functional group aldehyde. So here 3-methyl. How many? 3-methyl butanol is the IUPAC name. Student, what is the name of tribal name? In rules, we are assigned the substituents are indicated by the Greek letters. Which Greek letters? Alpha, beta, gamma. Carbon. Serially काय करायचे कार्बनला नंबरिंग द्यायचे. अल्फा कार्बन कोणता आहे नियर टू द फंक्शनल ग्रुप और डायरेक्टली अटॅच टू द कार्बोनिल कार्बन. So this one is the alpha, this one is the beta, this one is the gamma. So beta methyl butyl. नाव काय लिहिलंय पहा ब्युटाराल्डिहाइड. नाव काय तयार झालं पहा बीटा मिथिल ब्युटाराल्डिहाइड. ब्युटाराल्डिहाइड कसं आलं कारण करस्पॉन्डिंग टू कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये 4 कार्बन असणाऱ्या ऍसिडचं नाव काय आहे ब्युटॅराइक ऍसिड. 4 कार्बन असणाऱ्या ऍसिडचं नाव काय आहे ब्युटॅराइक ऍसिड. दॅट्स व्हाय ब्युटॅराइक IC acid replaced by aldehyde. So butaraldehyde having a substrate methyl. So beta methyl butaraldehyde is the tribal name of that compound. Next one, benzene ring connected to 2 groups acid and the CHO. In this compound 2 functional groups are present. Which 2 functional groups are present? One is the acid and second one is the aldehyde. Structure वरती मी काढतो
काय काय सांगितलं पहा, याच्यामध्ये एक काय आहे तुमचा ऍसिड, एक काय आहे तुमचा अल्डिहाइड. अशा वेळी ज्याची प्रायोरिटी जास्त असेल त्याला लोअर नंबर द्यायचा. मग हे जे काही दोन फंक्शनल ग्रुप आहेत याच्यापैकी प्रायोरिटी जास्त ही ऍसिडची आहे आणि त्याच्यापेक्षा कमी कंपॅरेटिव्हली अल्डिहाइडची आहे. म्हणून लो प्रायोरिटी असणाऱ्या कार्बनला नंबर 1 द्यायचा. So numbering start from lower priority group, that is C double bond OH. Second one, third, fourth, fifth and sixth. So here two functional groups are present, out of which one is the principal functional group and another one is the substituent. ज्यावेळी पॉलीफंक्शनल ग्रुप कंपाऊंड असतात त्यावेळी त्या दोघांपैकी एक हा ॲज अ प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप म्हणून तो काय करायचा आहे, सफिक्सला जॉईन करायचा आहे आणि उरलेला फंक्शनल ग्रुप हा ॲज अ सबस्टिट्यूएंट म्हणून तो काय करायचा आहे, प्रिफिक्सला जोडायचा. मग आता याच्यापैकी अल्डिहाइड हा काय आहे आपला लोअर प्रायोरिटी वाला आहे आणि हा हायर प्रायोरिटी वाला आहे. लोअर प्रायोरिटी असणारा आपल्याला ॲज अ सबस्टिट्यूएंट म्हणून जोडायचा आणि तो सफिक्सला जोडायचा. मात्र तो सफिक्सला जोडत असताना काय वापरलं जातं ॲब्रिव्हिएशन, फॉर्मिल. काय वापरलं जातं, फॉर्मिल. सो 2 फॉर्मिल कोणत्या कार्बनला आहे, 2 नंबरच्या. 2 फॉर्मिल बेंझॉइक ऍसिड इज द IUPAC नेम ऑफ कंपाऊंड. या कंपाऊंडचं नाव काय झालं, 2 फॉर्मिल बेंझॉइक ऍसिड. अशा पद्धतीने आपण अल्डिहाइडला IUPAC नेम किंवा ट्रायबल नेम कसं द्यायचं हे पाहिजे. नेक्स्ट पाहूया आपण नॉमेनक्लेचर ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. आतापर्यंत आपण कार्बोक्सिलिक ऍसिडचे काय पाहिजे, ट्रायबल नेम्स पाहिले. आता आपण डायरेक्टली त्याचे IUPAC नेम्स पाहणार आहोत. की जसं पाहिलं ट्रायबल नेम मध्ये आपण ते ओरिजिन वरून देत असतो, त्याचबरोबर कार्बोक्सिलिक ऍसिड ओरिजिन वरून देत असतो, त्याचबरोबर त्याच्यामध्ये असणारे जे काही सबस्टिट्यूएंट आहेत हे अल्फा बीटा गॅमाने काय करतो, इंडिकेट करतो. नाउ second name system is the IUPAC name of carboxylic acid. कार्बोक्सिलिक ऍसिडला IUPAC नेम द्यायचे. त्याच्यामध्ये पुन्हा रूल फॉलो केले जातात. कोणकोणते रूल आहेत, फर्स्ट वन इज द सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन कंटेनिंग अ फंक्शनल ग्रुप. अशी चेन सिलेक्ट करा ज्याच्यामध्ये काय असेल, फंक्शनल ग्रुप असेल. दुसरा रूल आहे नंबरिंग द कार्बन ॲटम्स. Numbering the carbon atoms including the functional group carboxylic acid. Third one, identify the substituent. Substituent काय करा, ओळखा आणि ते त्याच्या लोकवण सहित काय करा, IUPAC नेम मध्ये घ्या. त्याच्या पुढचं आहे repeated the same functional group. त्याच्यासाठी आपण वेगळा रूल पाहतोय आणि त्याच्यानंतर काय पाहतो आपण, अलिसायक्लिक कार्बोक्सिलिक कंपाऊंडला नाव द्यायचं. नेक्स्ट वन ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ऍसिड. हे काय तर याच्यामध्ये रूल्स आहेत आणि त्याच्याशी रिलेटेड आपण काय बघतो तर एक एक एक्झाम्पल पाहतो. आता एक एक्झाम्पल मी डायरेक्ट बोर्डवरती घेते पहा. CH3 CH2 CH2 COOH या कंपाऊंडला आपला IUPAC नेम द्यायचा आहे. फॉलो द IUPAC रूल. फर्स्ट वन, सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन. कार्बनची चेन सिलेक्ट करा ज्याच्यामध्ये काय आला पाहिजे, फंक्शनल ग्रुप आला पाहिजे. दुसरं काय, नंबरिंग द कार्बन इन्क्लुडिंग द फंक्शनल ग्रुप 1 2 3 4. हाऊ मेनी कार्बन atoms present in the structure? 4. That's why parent alkane is the butane. Now butane मधला जो काही E आहे तो कशाने रिप्लेस करायचा आपल्याला, OIC ऍसिड. सो E replaced by OIC acid. So IUPAC name of that compound is butanoic acid. कसं नाव तयार झालं लक्षात येते, अल्केन मधला E काय करायचं आपल्याला, OIC ऍसिड तयार करायचं. म्हणजे काय तयार होतं पहा, अल्केन मधला E जो काही आहे तो IC ऍसिडने रिप्लेस केला. काय तयार झाला, अल्कॅनॉइक
ऍसिड म्हणजे ब्युटेन पासून ब्युटॅनॉइक ऍसिड. पेंटेन असेल तर पेंटॅनॉइक ऍसिड, इथेन असेल तर इथॅनॉइक ऍसिड. याच्यामध्ये जर सबस्टिट्यूटेड एक्झाम्पल असेल म्हणजे त्याच्यामध्ये एका कार्बनला काय आहे सबस्टिट्यूएंट आहे. पहा CH2COOH. Follow the rule. First one, select the longest continuous chain of carbon atoms containing a functional group. आता तुम्ही ही चेन सिलेक्ट केली 1 2 3 4. स्ट्रेट चेन मध्ये किती कार्बन येतात 4. जर आपण ती चेन कॉर्नरला टर्न केली 1 2 3 4 5. विच वन इज द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन? 5 कार्बन असणारी चेन ही काय आहे लॉंगेस्ट आहे. त्यामुळे चेन सिलेक्ट करताना ती काय करायची आपल्याला कॉर्नरची चेन सिलेक्ट करायची. सेकंड, नंबरिंग द कार्बन 1 2 3 4 5. हाउ मेनी कार्बन atoms present in the structure? 5. That's why parent alkane pentane. आयडेंटिफाय द सबस्टिट्यूएंट म्हटले एक सबस्टिट्यूएंट आहे किती नंबरच्या कार्बनला 3 नंबरच्या. सो सबस्टिट्यूएंट इंडिकेटेड राईट फर्स्ट 3 मिथिल. जे काही वर्ड आणि आपण काय म्हटले वर्ड आणि नंबर हा हायफेनने सेपरेट करायचा असतो. हे झाले सबस्टिट्यूएंट. 5 कार्बन ॲटम्स आहेत म्हणून पेंटेन. पेंटेन मधला ई रिप्लेस बाय OIC ऍसिड. सो पेंटॅनॉइक ऍसिड. होल नेम इज 3-methyl pentanoic acid is the IUPAC name of that compound. अशा पद्धतीने आपण सिंपल ॲलिफॅटिक कंपाऊंड असेल तर आपण त्याला नाव देऊ शकतो. नेक्स्ट वन, इफ 2 कार्बोक्सिलिक ऍसिड आर प्रेझेंट इन द स्ट्रक्चर. ज्यावेळी 2 कार्बोक्सिलिक ऍसिड हे काय असतील स्ट्रक्चरमध्ये प्रेझेंट असतील त्यावेळी काय करायचं? एका स्ट्रक्चरमध्ये 2 फंक्शनल ग्रुप आहेत त्यावेळी काय केलं जातं अल्केन मधला ई जो काही आहे तो रिटर्न तसाच लिहिला जातो. तो काही रिप्लेस केला जात नाही. म्हणजे सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन. नंबरिंग हाउ मेनी कार्बन ॲटम्स 3. दॅट्स द पॅरेंट अल्केन प्रोपेन. प्रोपेन मधला ई रिप्लेस करायचा आहे का या ठिकाणी नाही. एरवी आपण करतो कारण तिथे एकच फंक्शनल ग्रुप असतो. या स्ट्रक्चरमध्ये 2 सेम फंक्शनल ग्रुप आहेत म्हणजे एक फंक्शनल ग्रुप हा रिपीट झालाय म्हणून आपण त्या ठिकाणी हा ई आहे तो रिप्लेस करणार नाही. तो तशाचा तसा त्या ठिकाणी ठेवायचा. कोणकोणत्या नंबरला आहे 1 आणि 3 नंबरला. 1 आणि 3 2 वेळा आहे म्हणून डायही टर्मिनॉलॉजी वापरतो. आणि शेवटी OIC ऍसिड. व्हॉट इज द नेम ऑफ दॅट कंपाऊंड? प्रोपेन 1,3-di-OIC ऍसिड. This one is the IUPAC name. Second one, alicyclic compound. जर काय असतील alicyclic compound असतील म्हणजे कोणते? पहा हे काय alicyclic connected to COH. alicyclic compoundला कार्बोक्सिलिक ग्रुप प्रेझेंट आहे याला IUPAC नेम द्यायचे. IUPAC नेम देत असताना याला काय नाव द्यायचे कार्बोक्सिलिक ऍसिड. आफ्टर द फुल नेम ऑफ सायक्लोअल्केन. सायक्लोअल्केनच्या नावानंतर कार्बोक्सिलिक ऍसिड हे नाव आपल्याला या ठिकाणी द्यायचं. म्हणजे हे 6 कार्बनचं सायकल म्हणून सायक्लो हेक्सेन कार्बोक्सिलिक ऍसिड. दिस वन इज द IUPAC नेम ऑफ दॅट कंपाऊंड. म्हणजे ज्यावेळी असं स्ट्रक्चर असेल त्यावेळी सायक्लोअल्केन हा पूर्णपणे लिहून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर सफिक्स काय वापरायचा आहे कार्बोक्सिलिक ऍसिड. अशा प्रकारे आपण या ठिकाणी IUPAC नॉमेनक्लेचर असेल ट्रायबल नेम सिस्टीम असेल हे अल्डिहाइड आणि कार्बोक्सिलिक साठी पाहिलेलं आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण कीटोन साठी पाहणार आहोत. थँक्यू.